नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या स्टेजवरती आम्हाला एवढं बोलण्याचं धाडस निर्माण करून दिलं. आम्हाला सेल्स कसा करायचा, कसा क्लोज करायचा काहीच माहिती नव्हतं मित्रांनो. ह्या इंडस्ट्रीमध्ये जे म्हणजे मी ज्याला बापाचा दर्जा देऊ शकतो, ग्रेटेस्ट गुरुचा दर्जा देऊ शकतो, असे आपल्या सर्वांचे लाडके भासुमाई सरांसाठी एकदा जोरदार मित्रांनो. या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आलो होतो, एमपीसी स्टडी करत होतो. एमपीसी सोडून मी याच्यामध्ये आलो होतो. आल्याच्या नंतर घरी रिझल्ट आला, रिझल्टच्या बेसिसवरती काम चालू होतं. लोकांना प्रोडक्ट द्यायचे, त्यांच्याकडून रिझल्ट काढायचे, असंच काम चालू होतं. पण मोठ्या लेवलला काही काम चालू नव्हतं. मग ज्यावेळेस किरण सरांनी आम्हाला भासुमाई सरांचं स्पीकर कोर्सचं ट्रेनिंग टेस्ट लावलं. त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही आयुष्यात जे काही कुठाने केले नव्हते ते कुठाने केले. अक्षरशः ट्रेनिंग मध्ये असा पाठ होता की आम्हाला पैसे कमवून आणायचे होते. आम्ही एका हॉटेलला भांडी घासायचं मी काम केलं होतं. स्वप्नील सरनी विटा वाहिल्या होत्या. खूप जबरदस्त ट्रेनिंग होतं. म्हणजे त्या ट्रेनिंग मध्ये आता जे काय मी इथं असं समोरून बोलते, नाहीतर आम्ही पहिले कसं बोलायचो, इथं पाठीमागं असं उभं स्टँडिंग पोझिशन मध्ये एकदम हालायचं नाही, काय नाही काय नाही. खूप जबरदस्त त्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये चेंजेस झालाय. ऍक्च्युली भासुमाई सर एक गोष्ट विषय सांगतो बघा. आपलं आता हे जे ट्रेनिंग होतं जवळपास 1-1.5 वर्षानंतर आज एलडीपी होतोय माळी सरांचा. 1.5 वर्षापूर्वी एलडीपी झाला. त्याच्यानंतर सर आम्ही बरेचसे एलडीपी केले. प्रत्येक एलडीपीला 50-60 लोक असायचे. पण सेल मध्ये तसं रेशिओ निघत नव्हता. ऍक्च्युअली विषय काय होतोय, आम्ही फील्ड वरती काम करतोय. जे तुम्ही रॅपो सिस्टीम सांगितलं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी टीम मध्ये माहितच नव्हत्या सर. टीम मध्ये काय व्हायचं, आमचं ज्युनियर यायचं, सर चला ह्याला प्रोडक्ट सांगायचं. तेवढ्या यायचं आम्हाला तुम्ही सांगितल्या पद्धतीने जे कृतीमध्ये ज्या व्यक्तीने कृती चुकीच्या केल्या तशा सेम कृती आपल्या बाबतीत होत होत्या. राईट, बरोबर. मग 600 चुकी व्हायच्या तर मग सेलच क्लोज होत नव्हता. भासुमाई सरांना हा एलडीपी म्हणजे किरण सरला फोर्स करून 99% सर मी एफर्ट लावले तुमच्या एलडीपी लावण्यासाठी. एलडीपी इथून पुढे आता कंटिन्यू माळी सरांचीच आपण ठेवणार आहे. पण ह्या एलडीपी मध्ये आपण ऍक्टिव्ह येऊन फायदा नाही, बरोबर. बराच प्रत्येकाचा काउंट जास्त होता पण काउंट कमी आलाय, बरोबर आहे. कारण तुम्ही नवीन लोक आहे, तुम्हाला आज कळलं असेल की काय क्वालिटी या एलडीपी मध्ये आणि बाकीच्या एलडीपी मध्ये. इथून पुढे जे जे एलडीपी होणार आहे त्या प्रत्येक एलडीपी मध्ये आपले मॅक्झिमम लोक बसवायचा प्रयत्न करा. कारण फील्ड वरती नुसतं सायरा वायरा काम करून काय फायदा नाही. प्रत्येक गोष्टी ते सरने जे 12 काय सांगते 12 नाही का 12 रॅपो सिस्टीम, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकली करून दाखवल्या, शिकवल्या. ह्या ज्यावेळेस आपल्या टीम मधले लोक शिकणार आहेत त्याच वेळेस सेल क्लोज होणार आहे. आणि सेल क्लोज झालं तर आपला धंदा येणार आहे. आणि धंदा आल्याच्या नंतर आपल्या अचिव्हमेंट होणार आहे. अचिव्हमेंट झाला तर तुमचं मान सन्मान होणार आहे. राईट. तर मित्रांनो थोडीशी अचिव्हमेंट सांगतो. जवळपास बघा, माझं नाव साजन ओहोळ. या इंडस्ट्रीमध्ये मी 15 ऑक्टोबर 2022 ला आलो होतो. जवळपास आता मला येणाऱ्या म्हणजे 34 महिने पूर्ण झाले. या 34 महिन्याचं जर टोटल अर्निंग बघायचं झालं तर जवळपास 45 ते 46 लाख इन्कम माझा क्रॉस आहे. या कंपनीमध्ये प्लॅटिनम नावाच्या रँकला मी काम करतोय. बघा, या इंडस्ट्रीमध्ये आल्याच्या नंतर किरण सरने एक डायलॉग मारला होता. नवीन आलो होतो, बारका होतो, 21 वयाचा पोरगा होतो. मग किरण सर मला म्हणले, साजन समर्थचा आज जर तू डिसिजन घेतला, किसी का पति बनने से पहले तू करोड़पति बन सकता है, कि दाढ़ी आने से पहले गाड़ी आ सकती है, अगर तू समर्थ सक्सेस का डिसिजन लेगा तो. मला वाटतं किरण सर मोटिवेशन मध्ये बोलले असतील, पोरांनी चांगलं काम करावं, पोरग पळलं पाहिजे. पण मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो या माळी सरांच्या ट्रेनिंगची ताकद, या सिस्टीमची ताकद, सिनियरची साथ, माझ्या टीमची साथ, या सर्व गोष्टीमुळे या इंडस्ट्रीच्या माध्यमातून गेल्या 30 जानेवारी 2024 ला 8613 नंबरची 11 लाखाची ब्युटी परचेस केलेली आहे. 8613 हा नंबर का, तर हा नंबर माझ्या गुरूंच्या गाडीचा नंबर आहे. किरण सरच्या गाडीचा पण नंबर 8613 आहे. मी ज्या व्यक्तीला इंडस्ट्रीमध्ये आणलं होतं अशा 2 व्यक्तीला माझ्या टीम मध्ये याच नंबरच्या 2 गाड्या घेतलेल्या आहेत. त्यांच्या गाडीचा नंबर 8613 आहे. एवढं सगळं झालं मित्रांनो. फक्त एकच मेसेज देतो जाता बघा, तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर एकच विषय आहे. ज्यावेळेस अशा ट्रेनिंग मीटिंग सेमिनार होतात, ज्यावेळेस अशा ट्रेनिंग मीटिंग सेमिनार एलडीपी ऍडव्हान्स ट्रेनिंग होता, त्या ट्रेनिंग मध्ये मॅक्झिमम सगळ्यात जास्त आपली लोक बसवायचा प्रयत्न करा. 100% तुम्ही पण या लेवलला येऊन पोहोचा. एवढं बोलतो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल व्हावे, खूप मोठे अचिव्हमेंट व्हावे, एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच. जय सर. चला पुढे जायचं मग.